Hare Rama
आहे का ध्यान वैष्णवा संगती वैष्णवा संगती सुखवाटे जीवा वैष्णवा संगती सुखवाटे आज कमी देवा काही देणे आज कमी देवा काही देणे आज कमी देवा काही वैष्णवा संगती सुखवाटे जीवा वैष्णवा संगती सुखवाटे वैष्णवा संगती सुखवाटे जीवा वैष्णवा संगती सुखवाटे आणि कमी देवा काही देणे आज कमी देवा काही देणे आज कमी देवा काही देणे गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया मनाचे आनंद आवडी मनाची आनंद आवडी मनाची आनंद आवडी नाथ भय शंकर रविदास नाथ भय शंकर रविदास भय शंकर रविदास नाथ भय शंकर रविदास बळे साधन या पदते नकळे साधन या परते नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया मनाचे आनंद आवडी मनाची आनंदे आवडी मनाची आनंदे आवडी म्हणे आता आपुल्या सायाची म्हणे आता फुल्या सायात आता आपुल्या साया म्हणे आता फुल्या सायात सांभाळावी जगदीचे सांभाळावे जगदीचे सांभाळावे म्हणे आता आपुल्या साया म्हणे आता फुल्या सायात म्हणे आता आपुल्या म्हणे आता फुल्या सायात सांभाळावी जगदीचे सांभाळावे जगदीचे सांभाळावे गायनाचे पुढे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया आपुलिया गायनाचे उडे आपुलिया आनंद आवडी मनाची आनंद आवडी मनाची आनंद आवडी हो कुमार हा 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 जय जय कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी कुमार कुमारी जय जय कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी हेलो हेलो वैष्णवा संगती वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती 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 आ
वैष्णवा संगती वैष्णवा संगती वैष्णवा संगती सुख वाटे हरी वैष्णवा गायनाचे बुडे या चंदे गायनाचे बुडे आपुले छंदे आपुले निकामी दे कालने अनेकमी दे कालने गगना मनाची आनंदे आवडीने आवडीने मनाची आनंद आवडीने मनाची आनंद आवडीने मनाची आनंद आवडीने मनाची आनंद आवडीने मनाची आनंद
आवडीने मला मनाची वा गायनाचे बुडे हरी गायनाचे बुडे विठ्ठला 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 टाळी वाजवा भजन करा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
हॅलो वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाची उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने लाद भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाची उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायाशे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाची उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने विढाला टाळी वाजवा पूजा करा टाळी नमो रुक्मिणी मौलिनी हा न गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम दूसरे चरण हे पांडुरंग
हॅलो दादा आवाज क्लिअर द्या. ओपन करा ओपन दबल्यासारखं वाटलं. ते खटका फिरवा ते खटका फिरवा. हा 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 बरं वाटलं बघा आता. हॅलो डबल आवाज नका मला आवाजच द्या फक्त. हॅलो 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 हा जमला आता राहू द्या. हॅलो 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 हा असं हा सगळं वाढू नका शिटी मारते. इथल्याला ऐकू येईल एवढं ठेवा. करण्याचं कमी करा वाटलं तर. विढाला विढाला तुमचे खटके बंद करी जा. मंतारी चालू करी जा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आवाज क्लिअर ठेवा. आणि कमी देवा काही नेने. गायनाची उडी आपुलिया छंदी मनाचे आनंदी आवडीने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी पवनसुत हनुमंतराय यांच्या पवित्र दरबारामध्ये आज उपांत्य दिवस आहे. सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाशी संवाद व्यक्त करतात, देवाशी बोलतात, देवाला किंवा जीवाला सुखाचा पत्ता सांगतात, अर्थात शेवटच्या चरणात मागणी करतात. विढाला विढाला शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने संता महंतांच्या मला वाटतं दादासाहेबांच्या कृपा आशीर्वादाने चालत असणारा हा नामोच शिट्टी का मारते. हॅलो कमी झाला चेक काय असं काय आहे. हॅलो हॅलो चालत अस आज सुंदर असा गावकरी मंडळीच्या तरुण मंडळीच्या सहकार्याने माडी घाल बाळा असं सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. जोरात टाळी वाजवा एक बार. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळं आला या गावचे सरपंच आमचे नाव काय सुखानंद सर. हा आमचे सुखानंद साहेब टाळी वाजवा त्यांच्यासाठी जोरात. त्यांना फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. आणि या कार्यक्रमाला एक एकाचे म्हणून व्यापारी अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन, कोकिळा, भजन सम्राट विशाल महाराज, आमचे विशाल महाराज टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आज ज्यांना पाठीमागे साथ संगीत केली, संगीत अलंकार, वारकरी रत्न आमचे विनायक महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा. पलीकड मायकर आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न गायन, कोकिळा आमचे भजन सम्राट पांडुरंग महाराज जोऱ्या टाळी वाजवा त्यांच्यासाठी. अलीकडे आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न गायन, कोकिळा सूर्यकांत महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा. इकडे ज्यांचे मृदंगार थापडते मृदंग महामेरू मृदंग महागुरु मृदंग महर्षी शिवशंकर महाराज त्यांच्यासाठी जोऱ्या टाळी वाजवा. इकडे ज्यांचे मृदंगार थापडते मृदंग महर्षी तालमुनी आमचे मृदंगाचार्य तुमच्या दोघांचं एकच नाव आहे पांडुरंग महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे इनेकरी तुकाराम बाबा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. इकडं आमचे पांचाळ बाबा. आता तुम्ही सर्व हे कसं असतंय शिळला 2 सड पिले 5 म्हणलं की एखादं हुटकत आहे. कुणाचं नाव राहिलं तर माफ करा. विठाला विठाला माईक सिस्टम अगदी सुंदर आहे. तुमचे नाव घेतलं कमी जास्त करू नका. आता त्याच्यासाठी टाळी वाजवा एक बार. हॅलो म्हणायचंच नाही, मेलो म्हणायचं. गबासायचं हॅलो म्हणायचं नाही. विठाला विठाला आपल्या परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमचे शूटिंगवाले नाव काय आमचे भास्कर महाराज. हा आमचे भास्कर महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्यात. थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करा. विठाला विठाला
कोणते दिवस आहे? पाहता पाहता सप्त्याला 7 दिवस पूर्ण झालेत. आज गाता पूजा बर काय, पारायणाची सांगता. आज देवाकडं काहीतरी मागावं. आणि मी प्रत्येक कीर्तनाला सांगत असतो, सुरेश महाराज, ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव आहे. परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त आहे. माझे ज्ञानोबा सांगतात, आनंद रे आधी आनंद, आनंद रे आधी आनंद, आनंद रे आधी आनंद, आनंद रे आधी आनंद, सभाय अभ्यंतर अवघा परमानंद रे, सभाय अभ्यंतर अवघा परमानंद रे, सभाय अभ्यंतर अवघा परमानंद रे, मोकळं झालं पाहिजे, टाळी वाजवा. आनंद रे आधी आनंद रे. आवाज वाढूच म्हणलं, माझ्याकडे बघा, हे झाकली मूठ सगळ्यांना वाढवा वाढवा म्हणलं फिसकून जात. विढाला विढाला. परमार्थात आनंद असतो. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे पांडुरंग महाराज. मी विनोदानं सांगत असतो, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत झोपले काय? प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. प्रत्येक माणसं माळ घालीत झोपले काय? रेंज आहे का नाही? नाही. प्रत्येक मनुष्य बुका लावीत नाही, थुका लावेल थुका. माळ घालण्यासाठी, बुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी. अनंत जन्मीचे अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याच्या मुखार पाठ हो पट होय हो हो, त्याच्या मुखार पाठ हो पट हो. अरे मुखी गाता अरे पली चिंता, अरे मुखी गाता गाता टाळी वाजवा टाळी. टाळी वाजवा राजो. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी नाथ महाराज सांगतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याच्या मुखी हरी पैटा होय. झोपवा टाळी वाजवा. आता प्रमाणात किती सांगता येतील बहुता सुकृताची जोडी, कारण ते काळजाचे नाम नाही वाचे. तिळ तिळ पुण्य साचा पडे. जाऊ द्या. एखाद्या विचारा, चला आपल्या टाकडीला अखंड हरिनाम सप्ताह आहे, गाता पूजा आहे. पांडुरंग महाराज माझ्याकडे बघा. हा असं तिकडे नाही, इकडं हरिपाठ आहे. हरिपाठ झाल्यास झोपले काय? काय महाप्रसाद आहे, प्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. एकंदर विचारलं चला 9 ते 11 कीर्तन आहे, कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो, म्हणलं अंगात पाप आहे. झोपले काय? महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. तुम्ही मंडपात आला तेवढे भाग्यवान. हात टाळी वाजवा. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं वाक्य आहे का, ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप, त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल आपो. जोरात टाळी वाजवा कळाला असलं तर. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप, तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. विढाला विढाला. आणि पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे.
असे माझे ज्ञानोबराया तुकोबराया नाथ महाराज सद्गुरू दादा महाराज केवळ आपलं पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याच आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी विढाला विढाला आजच्या अभंगात तुकोबराय देवाशी बोलतात माझ्या आता हे जरा बंद करा खटका दाबा खालचाच हा असं ती दाबा मला गरमी झाली की चालू करा हे त्याच्यामुळे तुम्हाला काय आता जमलं की हा असं थोडं बोला नाही तर उगा भानगड होईल मी एका गावात झटकी मारू मारू बोलू लागलो माझ्या मागलं चौबदार म्हणला पुढची सगळी भैरी आहे इथं अशी भानगड होऊ नये विढाला विढाला धागिनाता धरायचा चटकन ते मला जमते तिकडे यायला झाले असं द्या लक्ष द्या आजच्या अभंगात तुकोबराय देवाशी बोलतात एक वाक्य ऐका जगद्गुरु तुकोबरायाचं जीवन म्हणजे परिपूर्ण जीवन प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्या गेली मला वाटतं काही वस्तू प्राप्त असाव्या काही वस्तू आपल्याकडे असाव्या त्याचा त्याग असावा बरं काय ईशय प्राप्त असावा आणि ईशयाचा त्याग असावा त्याचं नाव वैराग्य राहण्यासाठी बंगला असावा बंगल्याचा त्याग असावा त्याचं नाव वैराग्य बसण्यासाठी गाडी असावं पांडुरंग महाराज आणि गाडीचा त्याग असावा त्याचं नाव बोला की वैराग्य 2-4 पाहुणे दारात यावं कशासाठी लग्न करता का पुन्हा म्हणायचं ब्रह्मचर्य राहायचं त्याचं नाव वैराग्य आता बऱ्याच जणाला पुरी मिळणार बरेच पोरं म्हणाले हुंडा नको मामा फक्त मुलगी दे मला मामा म्हणाला तू भगोगुरु गांजावर चलो जा प्रिया कुंभमेळा विनोद नाही अरे ईशा प्राप्त असावा आणि ईशाचा त्याग असावा नाही तर असे बरेच महात्मे आहेत नाथ महाराज सांगतात आप प्राप्त ईशे रागी बहुत देखील योगी जो ईशयाचा प्राप्त ऐका ज्याला जो ईशय प्राप्त नाही अशा ईशयाचे त्याग करणारे बरेच महात्मे आहेत पण माझ्या तुकोबरायकडे काय कमी होतं माझे तुकोबराय सांगतात ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही हे कसं आहे मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटते नाही तर फाशी घ्या वाटते उगा काय रात्रभर पाकडं काय नाही सापडलं मी एका गावात कीर्तनाला गेलो विशाल महाराज माझ्याकडे लक्ष द्या मी भजण्याला म्हणलं माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा त्याला काहीच ना मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं आता इतके येडे म्हणल्यास फाशी घ्यावं लागेल का नाही आनंद वाटायला टाळी वाजवा विढाला विढाला ते त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी बस झोपा टाळी वाजवा तुका म्हणे राज्य आम्ही त्रिलोक्याची तुका म्हणे आता अवघी आमुचीच सत्ता जाऊ द्या थोडक्यात बोलतो काय मजा तुकोबरायाचे वैभव आहे एक वाक्य आहे का तरुण मंडळी आता काही बाहेर बसलेत महाराज आता ते बाहेर का उभं राहिले त्याला माहित आहे पटलं तर पटलं नाही तर तंबाखूला चणाला उठलं लोकही हुशार झाले दादा विढाला विढाला एक वाक्य आहे का दादा आमचा संप्रदाय सामान्य नाही हा संप्रदाय आमचा एक काय होय येऊ का तिकडे त्याला दिसेना झाले काही विढाला विढाला एक वाक्य आहे का महाराष्ट्रातले जाणते राज्य कोण कोण छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही आता जसे कीर्तनाला बसलात ना
मला वाटलं कुठं घराकडे झाली का काय. विठाला विठाला एक वाक्य आहे का, भजनी इक्षपतीची पैंबरण शास्त्र आहे. आपण भजन किती करतो ती आत नवल नाही, नियमानं किती करतो ती आत नवल आहे. टाळी वाजवा. भजनात कीर्तनात इक्षेप कधी करायचा, आणि हे सोपं नसतंय. पांडुरंग महाराज तुम्हाला सोपं वाटतंय हे शांत विनोद नाही, हे आठवावं लागतंय. आठवून पटवावं लागते, पटवून वाटवावं लागत. झोपले काय पुढचे. आठवलं पटवलं वटवलं तर बरं, नाही तो लोकांना कटवलंच म्हणायचं. विठाला एक वाक्य आहे का, नाही बंद करा बंद करा बंद करा. ज्या माझ्या जगद्गुरु तुकोबारायाच्या कीर्तनाला महाराष्ट्रातला जाणता छत्रपती शिवाजी महाराजासारखा एक राजा बसत असेल, काय वैभव असेल. टाळी वाजवा. अरे नुसतं आमदार खासदार दिसला तर आपण या 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 पण महाराष्ट्राचा जाणता राजा. आणि ऐका, एक विनोद म्हणून बोलत नाही पांडुरंग महाराज, जगात फक्त एकच राजा माझे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला म्हणावं लागतंय एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. अरे हरे अरे हरे. टाळी वाजवा. एकच राजा, बस एकच. विनोद नाही. बंद राहू द्या, पुन्हा चालू करा. त्याचा आवाज फर्र याच्यात येतोय. माझ्या जगद्गुरु काय काय कमी असेल हो. खरं सांगा. अरे जो प्रश्न टाकला तो मान्य केला असता, पण तुकोबारायानं माझ्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना काही पाठवलं, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात ना काय दिला ठेवा आम्हा इठलची. आता जाऊ द्या, विनोद नाही. आमचे बाबा, तुमचं नाव काय? बाबराव महाराज. आपल्याला जर कुणी पाटील आपण नका म्हणतात. हा 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 हा. विनोद नाही महाराज. एक वाक्य आहे, अतिशक्ती म्हणून बोलत नाही, पण महाराजाच्या डोळ्यात एक दुष्काळी आटीला द्रव्य न्याला मान. श्री एक अन्न अन्न करिता दुष्काळ पडला, द्रव्य गेलं. आणि व्यवहारात याला किंमत आहे. शबा पैसे के बाई बाई रे, शबा पैसे के सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. टाळी वाजवा. टाळी धिंदा धिंदिला. टाळी टाळी. तिलकासाठी कोई नहीं रे, तिलकासाठी कोई नहीं रे. सब पैसे के बाई बाई रे, सब पैसे के सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई.
सब पैसे के बाही. धनवंता लागी तबा झाली या धनाची तुटी जोवरी चढ ना का जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. व्यवहारात पैशाला किंमत आहे. आता पाकिट घेऊन घरी जा पांडुरंग महाराज, विशाल महाराज वाटप आहे उभा. भेटीचे नाही पाकिटाची आवडी. तुम्ही पाकिट नेल्या चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता का, रिकाम्याच हाताने जा फाशी घेता का? अरे कोणी विचारतं विनोद नाही. व्यवहारात याला किंमत आहे. दुष्काळ पडला द्रव्य गेलं. ऐका, जे लोक तुकाशेट म्हणत होते, माझ्या तुकोबरायाच्या घरी सावकारकी होती महाराज, महाजनकी होती. जे लोक तुकाशेट म्हणायचे राम राम करायला तयार नव्हते. पण तुकोबराने विचार केला आजची सेवा नाही आपली. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी, माझ्या वडिलाची मिराशे का देऊन याची वडिले साधी याला, आणि आपली सेवा आजची आहे का? सगळ्या वैष्णवाला एकत्र केलं. मिळविली मांदी खेळ मांडी येला वाळवंटी घाई नाचती वैष्णव बाई रे. क्रोधाभिमान केला पावटणी एका एका लागती पायी रे. सगळ्या वैष्णवाला एकत्र केलं. पंढरपूरला गेली जगद्गुरु तुकोबाराया. आता पंढरपूरला गेल्यानंतर पहिल्यानं काय करावं लागतंय? कोण मला गांजा वाढा लागतं? पहिल्यानं गेल्या गेल्या चंद्रभागे स्नान, इथे तो हरिकथा चंद्रभागेचं स्नान करावं. तुकोबारायाने स्नान केला. एका विनोद नाही. पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं. पुंडलिक रायाचं तिथून पुढं आले. तुकोबारायाच्या पायरीचं दर्शन घेतलं. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. डोळ्यापुढे चित्र आणा. डाव्या हाताला गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. जळोजी मळोजी दोन नावाचे संत आहेत, त्यांचं दर्शन घेतलं. कानोपात्रीचं दर्शन घेतलं आणि देवाच्या दर्शनाला गेले पांडुरंग महाराज. काय भाग्य असेल. देवानं तुकोबाराला पाहिल्याबरोबर धावोनिया गळा देव घाली मिठी फंजली गोष्टी सांगत असे झोपा टाळी वाजवा. गळ्याला मिठी मारली कुणाच्या? जगद्गुरु तुकोबाराच्या. खरं सांगा, माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबाराला देवानं प्रश्न केला. एक काळ उत्तम प्रपंच, उत्तम संसार, उत्तम सावकारकी, उत्तम परमार्थ. पण खरं सांगा, आज सगळ्या वैष्णवाला घेऊन माझ्या दर्शनाला आलात. खरं सुख कुणाच्या संगतीत आहे? त्या टायमाला उत्तर अभंगाच्या वैष्णवा संगती सुख वाटे दिवा, वैष्णवा संगती सुख वाटे दिवा, वैष्णवा संगती सुख वाटे दिवा. वैष्णवा संगती सुख वाटे दिवा. वैष्णवा संगती सुख वाटे दिवा, दिवा दिवा, वैष्णवा संगती सुख वाटे दिवा. संगती सुख वाटे दिवा. जीवा जीवा वैष्णवा संगती सुख वाटे दिवा. जीवा आणि कमी देवा काहीने, काहीने, आणि कमी देवा काहीने, काहीने, गायनाचे उडे आपुनी छंदे, गायनाचे उडे आपुनी छंदे, छंदे. आणि कमी देवा टाळी वाजवा, टाळी वाजवा. आणि कमी देवा, आणि कमी देवा काही वाह. थोडा आवाज वाढायचा. नाही नाही, आवाज आहे, आवाज आहे. मला ऐकू आले ना, ते मला ऐकू आले. तुमचा एकट्याचा वाढीला तर आमचं माती होऊन जाईल इकडं. विठाला विठाला कसं असतं, सांभाळून घ्यावं लागते. झाकली मूठ 1.25 लाखाची. तैला लई ताण दिला ते मग सगळेच फिरतात. असं दे, आनंद वाटला. तुकोबारायाला देवानं प्रश्न केला. कुणं? थोडं वरी बघा इकडं. कुणं प्रश्न केला? देवानं. खरंच सांगा,
सुख कुणाच्या संगतीत आहे. तू कबर आहे सांगता देवा खरं सांगू संसारी सुख जोडे तरी काशी वितीगिरी कडे राज्य टाकून गेले थोडे ते काय डे म्हणावे काही सांगाव महाराज. झोपा टाळी वाजवा. महाराज सांगतात अरे या प्रपंचानं सगळ्याला सर सुख दिलं असतं. डोंगरात कशाला ऋषीमुनी गेले असते. झाडाचा पाला खाऊन काही न तपश्चर्या केल्या महाराज. एक वाक्य आहे का एक मदालसा आहे. कोण थोडं बोलला कोण मदालसा. मदालसानं आपल्या बाळाला पाळण्यात टाकलं. कशात टाकलं कशात पाळणा माहिती आहे तुम्हाला. आपल्या खेड्यापाड्यानं पाळणा आहे आता सध्या. आता ते भुईटी पाळणा आलाय. बाई स्वयंपाक करीत करीत झोका दिली. विनोद नाही ते वरी टांगल्याला पाळणा असायचा महाराज. विनोद नाही ऐका. मदाला सणानं बाळाला पाळण्यात टाकलं आणि जुन्या काळात बाळाला पाळण्यात टाकून काय बाया सुंदर म्हणायच्या हो गाणे. बाळा झो झो रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा झो झो रे करी निद्रा राम लक्ष्मणा बाळा झो झो रे मेघश्यामा माझ्या आत्मरामा बाळा झो झो रे. हे पहिलं सांगालोय. आता काल पुरा एका बाईनं पाळण्यावर काय म्हणलं. पाळणा पहिल्या दिवशी जन्मलं बाळ दुसऱ्या दिवशी त्यांना खाल्ले रताळ. आता पुढचं काय म्हणलं मी इथं सांगत नाही. विढाला विढाला त्या मदालसाना बाळाला पाळण्यात टाकलं. बाळा ऐक 700 वर्षापूर्वी या राजाचं काय वैभव होतं. 18 भार वनस्पती पुणे भळे वनस्पती, 18 भार वनस्पती पुणे भळे वनस्पती, पावित्र्य पोखरानी नदी गंगा वाहती, पावित्र्य पोखरानी नदी गंगा वाहती, त्या घरी कुल स्त्रिया राजे राणी व संपत्ती, त्या घरी कुल मदालसाना बाळाला पाळण्यात टाकलं. कुणाला पाठ करावं लागते थोडं. हे इतकं सोपं नाही. तुकाराम महाराज काय म्हणाले उगा घरी सोप म्हणाली तर काय म्हणाली तर विढाला विढाला मदालसाना बाळाला पाळण्यात टाकलं पांडुरंग महाराज आणि झोक्याची पाळण्याची दोरी हातात धरली. कशाची कशाची. आणि ऐक बाळा 700 वर्षापूर्वी 18 भार वनस्पती. भास्कर महाराज माझ्याकडे बघा किती 18. आता आपल्या राज्यात 4च वनस्पती आहेत. 4च वनस्पती. पहिला गांजा वनस्पती सांगालो. दुसऱ्या येड्या बाबळी. येड्या बाबळी माहिती आहे तुम्हाला. तिसरं बेश्रम लई बेश्रम. कीर्तन कळाना भजन कळाना झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. आणि चौथं काँग्रेस गवत. वनस्पती संपली. विढाला विढाला आपल्या राज्यातल्या वनस्पती आता 18 फुले फळे ओळखती. 12 महिने झाडाला फुलं आणि फळं होती. 700 वर्षापूर्वी 12 महिने. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी हो संपत्ती. एका एका राजाला 700 बायका होत्या. किती होत्या. हा तुमचा मेळ कसा आहे. हे म्हणतील भाऊ आपल्याला तर एकच मिळ नाही. 700 काही जणांच्या तर एकीनच बरगड्या उघड्या केल्या. विढाला विढाला ऐका कुलस्त्री कुणाला म्हणतात. जिला पुढचं भविष्य कळते तिला काय म्हणायचं कुलस्त्री. राजा रावणाच्या दरबारात एक अशी होती महाराज. तिचं नाव मंडोदरी. मुख्य पतिव्रता
मंडवदरी. मंडवदरीला स्वप्न पडलं. कुणाला? कुणाला? आणि सोपीच जागा केलं. मालक कुठा? मंडवदरी बोले रावणा परते, स्वप्न देखिले म्या मध्ये राते, नेनो वानर मिळाले, शिळा सागर बांधिला, दोघे धनुर्धरा वानर, उत्तरोने आले पहिलं. बस मंडवदरी सांगितलं मालक उठा. म्हणे खा, मला स्वप्न पडले. कोणतं? हीर आहेत, धनुर्धर आहेत, लंकेवर येतील, लंका उद्ध्वस्त करतील आणि सीतामातेला घेऊन, बोला की घेऊन जातील. ह्याच्या अगोदर तुम्ही सीतामातेला परत करा. कोण म्हणाले? मंडवदरी. मग ऐकाव का नाही? पांडुरंग महाराज कुणाचं? तुमच्या मंडवदरीचं सांगालोय. नाही नाही, अरे चांगलं असलं तर ऐकाव ना, विनोद नाही. पण लई ऐकायचं नसतंय. लई आसरा दिला तुम्हालाच कासरा घ्यावा लागते बघा. विठाला विठाला मालक जागा व्हा, माझ्याकडे लक्ष द्या. बोल काय इच्छा? मला असं असं स्वप्न पडलंय. मंडवदरी खरं सांगू, हे तुझ्या अगोदर मला कळालंय. ज्या टायमाला नारद मुनीची भेट झाली ना, नारद मुनीने सांगितलंय मला, तुला जर तुझ्या अख्ख्या कुळाचा उद्धार करायचा असेल, एक काम कर. काय कर? पंचवटी सन्मुख जाता, मीच पावतो सायुजता, सकळ कुळे उद्धराया अर्था, सीता चोरून आणली. ऐक मंडवदरी, त्या टायमाला मला कळालं तर, पण मला एकट्याचा उद्धार करायचा नाही. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले, चांगले चांगले माझे खंठे राहो भले. कपी कुळ उद्धारिले. राजा रावणाने एकट्याचा उद्धार नाही, अख्ख्या कुळाचा उद्धार केला. टाळी वाजवा. अरे मुख्य पत्नीवरता मंडवदरी. राजा रावणाला पत्न्या किती होत्या? 80,000. किती किती? कस काय जबाबदार? हुशार जबाबदार. इनोत नाही इनोत. इतका वैभव असताना हो, देवासाठी घवनी जोग अबका भोग कधी याला, अबका भोग कधी याला. देवासाठी घेऊन दोघं भोग कधी याला, भोग कधी याला, भोग कधी याला. अपक्षीच निवडून आला. तुम्ही फॉर्म भरून काही कामाचं नाही. विठाला विठाला देवासाठी घेऊन जोग अवघा भोग का सुख नाही कोटे, दुःख बांधवडी ठाव कच्चे आहे संसार सुख. आता लई टाइम घालीत नाही, थोडक्यात बोलतो. खरं सांगा, आता माझ्या पुढे तुम्ही बसला सुज्ञ माणसं आहेत. विशाल महाराज, संसारात सुख आहे का दुःख आहे? खरं सांगा. हा, एका वाकाळाले गाडी गेल्यास अहो विनोद नाही. एकाच्या बायकोने एकाला खेळत खेळत बेलनं आणलं. आपल्याकडे बेलनं म्हणजे लाटणं, इकडे काय म्हणतात? लाटणं का? बरं, ते आमच्या इकडे माणसं मेल्यानंतर जाळते, तिकडं जिवंत. सगळीकडे सारखंच आहे. विठाला विठाला एकाच्या बायकोने एकाला खेळत खेळत लाटणं आणलं. काय आणलं? लाटणं. आता ते तुम्हाला सगळ्याला खेळ माहिती आहे, मी सोडून. मग झाली नाही, मला करायचंही नाही.
विनोद नाही, लाटणं हाणलं तर टंगडच मोडलं. ईशान महाराज, पांडुरंग महाराज, त्याला उचललं इथं तुम्हाला दवाखान्यात जवळ आहे उदगीर. दवाखान्यात नेलं, त्याच्या पायाला प्लास्टर केलं, ते एकटंच बसले. तितक्या 2 पाय मोडल्याला आले. 2 पाय, हे एकटं इतकं बसले, ते 2 पाय मोडल्याला तो का ते खुर्चीवर बसलेत का? थोका ते टुळू बघायला बघा तो का ते खुर्चीवर बसले तिकडं आणि हे इथं, त्याचे दोन्ही मोडले होते. ह्याचा एकच, हे बसल्या विचार करले, मग आता एकच मोडला आहे, त्या मामाचे 2 कायानं मोडले असतील, ह्याला करमत ना. हे असं उडी आली निघाले असं. आणि त्याच्या कानात जाऊन म्हणाले, मामा ते म्हणला का तुम्हाला 2 बायका आहेत का? झोपले का? रेंज आहे का नाही? कळालं असलं तर टाळी वाजवा. ह्याच्या मनानं एकीनं भाऊ 1 टंगडं मोडलंय, ह्याचे दोन्ही मोडलं, त्याला 2 आहेत काय? विठाला विठाला कौन सुख है जो देखे सो दुखिया, सुखया कोई पण सुख कुठं आहे? सुखया संत समागमी सुखया नित्य दुनावे तुझिया नामे नित्य दुनावे म्हणून वाजवा, म्हणून होती सकळ कर्मे सर्वकाळ प्रेमे डुलतो हे टाळी वाजवा. खाली बसा. थांबा, टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी जोऱ्यात 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 जोऱ्यात. थांबा, टाळ टाळ मृदांग. टाळी जोऱ्यात वाजवा, जोऱ्यात. टाळ तुझं लागले सकाळ चिंता, तुझं लागले सुखया संत समागमे, सुखया संत समा नित्य दुनावे तुझी नावे. बस दहन होती
सर्व काळ प्रेम आहे म्हणून नाही काही चिंता माझ्याकडे लक्ष द्या. किती सुख आहे नित्य दुनावी. दुनावे म्हणजे दुप्पट सुख घडोघडी वाढू लागेल. जाऊ द्या. परमार्थातलं सुख वाढत आहे. पांडुरंग महाराज इकडे बघा. परमार्थातलं सुख बोला की वाढत आहे आणि संसारातलं सुख घटत आहे. घटतात येणार नाही. संसारातलं सुख घटत आहे. आता खरं सांगा मन आहे सुरुवातीला असतेत पिढी. सुरुवातीला असतेत बोला की पिढी. पुन्हा पुन्हा हा तुम्हीच म्हणा मी कशाला म्हणू. ऐका सुरुवातीला गोड असतो तो संसार असतो. सुरुवातीला गोड संसार आणि शेवट कडू. पण पुढं ऐका परमार्थ सुरुवातीला कडू आहे पण परमार्थाचा शेवट गोड आहे. शेवट गोड आहे. आता तुम्हाला सगळ्याला अनुभव लग्न झाल्यानंतर दोघात एक गुलाबजाम असते असते का नाही. तुमचं सांगालोय पांडुरंग मला खरं हो म्हणा की दोघात एक गुलाबजाम दोघात एक वडापाव. काही दिवसानं वडा तिकडं आणि पाव इकडं. वडा तिकून म्हणते चोरी झाली तुला बोलण्याची, पाव इकडून म्हणते लाज वाटे तुम्हाला सांगण्याची. अरे ज्याच्यात वडावडी त्याला म्हणायचे संसार आणि ज्याच्यात जोडाजोडी त्याला म्हणायचे परमार्थ. विडाला विडाला परमार्थातलं सुख वाढत आहे. एक वाक्य एका वटावर बसलेली मंडळी. जे माणसं खानदानी परमार्थ करतात अरे त्यांना लोक किंमत दिल्याशिवाय राहत नाही. किंमत दिल्याशिवाय राहत नाही. आता आमचे दोघं जण तुमचं झाले का दोघांचे झाले होय तुमचं हे झालेलं लगेच हे झालेली माणसं लगेच कळते झाली समाधान तुमचे. हालू नाही चालू नाही. आता तुमचं रियन्स आहे थोडी दमदारा धीरेचे बाजा ना गडबड करू नका. हळूहळू ढाळे ढाळे विनोद नाही. आता तुम्हाला किती किंमत आहे. मृदंग्याची बायको मृदंगी त्याला म्हणलं थाप कुंकू टाका म्हणलं धुमाकून ठोकाव किंमत आहे. आमच्या माईकवाल्याला गेले काय घराकडे हाय त्याला विचारा माईकवाल्याची बायको मायकीन त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणलं सगळ्यात मोकळा सोडा किंमत आहे. डॉक्टरची बायको बोला की डॉक्टरीन कंडक्टरची बायको कंडक्टरीन. सरपंचाची बायको सरपंच कुठे आहे सरपंचीन. इंजिनियराची बायको वकिलाची बायको वकिलीन. पेताड्याची बायको म्हणा की पेताडीन. वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही. पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणानं परमार्थ करा. सद्गुरू दादा महाराजाची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार ना उद्धार. विडाला विडाला किंमत आहे सुख आहे. सुखया संत समागमे सुखया सुख एक हिची ठाई. तुका म्हणे संत सुखाचे सागर सर्व सुखे आधी येथेची वळणी तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधान चित्ताची सर्व सुखाची अगर लोहरू धनबाई अलंका पोरे. किती सुख आहे इतकं सुख आहे. पण वैष्णवा संगती सुख वाटे जाऊ द्या. संगतीचे 3 प्रकार आहेत. किती किती आता सांगत बसत नाही. कुसंगती विसंगती सत्संगती. एक वाक्य आहे का तरुण मंडळी काही बाहेर आहेत. कुसंगती टाळावी कुसंगती टाळावी. ही संगती भोगून संपवावी आणि सत्संगती आपण मरेपर्यंत करावी. मरेपर्यंत. कुसंगतीने आपला घात आहे. ही संगतीने आपली फजिती आहे आणि सत्संगतीने एक ना एक दिन आपला उद्धार आहे. टाळी वाजवा जोरात. उद्धार आहे. संगत करना पड़े को बढ़त बढ़ जाए. संगत करना छोटे की घटत घटत घट जाए. काय सांगा महाराज. झोपा टाळी वाजवा. वैष्णवा संगती. आता आपल्या वारकरी संप्रदायात 3 वैष्णव आहेत. किती बोला लवकर किती 3. कोणते कोणते ते म्हणते तुला काय बोलले
पहिले वैष्णव आदिनाथ उमा बीज प्रगटली आदिनाथ गुरु सकळ एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी रंबा दिकनाथ ती उभ्या डोडोनी हाटी त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत बस वारकरी संप्रदायातले पहिले वैष्णव कोण महादेव आणि दुसरे वैष्णव ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त ज्ञान दान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत दुसरे वैष्णव कोण बोला ज्ञानोबराया कोण ज्ञानोबराया तिसरे वैष्णव येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंता म्हणावया कनिष्ठ ऐशा पापिष्ट कोण आहे हनुमंतराय वैष्णव निक्के आहेत वैष्णव निका संभ्रमा आणि वैष्णव वाटू एकमेक वैष्णवनिका संभ्रम झोपा टाळी वाजवा निका वैष्णव थोडं बोला वैष्णव वैष्णव निका एक गोष्ट आहे का खरं सांगा तुम्हाला व्यवहारात गोष्ट निक्की आवडते का कशी झोपले काय कशी आवडते तुम्हाला दूध निक्का आवडते का पाणी घातलेलं नाही इकडं कोणी घरीत नाही आमच्याकडे सांगाल आता महिला मंडळ विचारा तुमच्याकडे ते दुधाचा वरवास म्हणतात वरवा वरवास म्हणतात ना वरवा तुम्ही शेजाऱ्याच्या इथं जर घरी जर दूध नसलं लोकांच्या इथं लावताना वरवा ईशान महाराज वरवा ह्या बाया म्हणत्या सकवा त्या 200 आगाव घे पण दूध निक्क दे पण सकवा त्या लई हुशार बकेट दूध काढताना बकेटातच पाणी घेऊन बसते हा इतरी सोडून सांगायला विढाला विढाला काही विनोद नाही तुम्हाला व्यवहारात दूध निक्का आवडतंय व्यवहारात तूप निक्का आवडतंय आवडतं का नाही आवडतं का नाही हो म्हणा आवडतं का नाही अरे तुम्हाला व्यवहारात दूध निक्का आवडते तूप निक्का आवडतंय तसं परमार्थात वैष्णव निक्के लागतात टाळीवाद नाही के आमचे सद्गुरू धोंडोपंत दादासाहेब महाराज निक्के वैष्णव होते टाळी वाजवा निक्के वैष्णव होते ज्ञानोबराया तुकोबराया सद्गुरू जोग महाराज आमच्या परभणी जिल्ह्यात सद्गुरू मोतीराम महाराज नामधारक सद्गुरू मारोतराम महाराज दस्तापूरकर निक्के वैष्णव होते टाळी वाजवा अशा वैष्णवा संगती सुख वाटे किंवा वैष्णव जन तो तेने काही पीर पराई गाडी गेली पुढे हे लय जेल निघावं लागत आहे विढाला विढाला सुख वाटे आणि कमी देवा काही नाही योग याग जप तप ध्यान धारणा साधन भरपूर आहेत तुकोबराया तुम्ही म्हणता आणि कमी देवा काही नेने मग तुम्ही करता काय गाईराचे ओढे बोलियाचे गाईराचे ओढे आपुले याचे
टाळी वाजवा राव. जरा जोरात वाजवा, जोरात जोरात. हे जसा काय चिकनगुन्या झाला. महाराज तुम्ही गाता, तुम्ही नाचता, तुम्ही उड्या मारता, आणि कमी देवा काही, आणि कमी देवा काही. तुम्ही काही नेणत नाहीत, तुम्ही ते जाणत नाहीत, तुम्ही काही करीत नाहीत. साधन भरपूर आहेत, तुम्ही म्हणता आणि कमी देवा काही. ने मग करता काय? गाये, नाचे, उडे, आपुलिया मनाचे आनंदे. एक वाक्य आहे का? गाये मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, मी गातो आनंद, मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद. वेडा भालो मी तव छंद, वेडा झालो मी त्या छंदे, मी गातो नाचतो आनंद, मी गातो मी गातो नाचतो आनंद. गाय नाचे उडे तरी कीर्तनाची नाही नट. नाचे नाशिले व्यवसाय, नामाची नाही पापाचे. यमदमा अवकाळा म्हणे डाक पाठ असलं तर तीर्थे यमदमा अवकाळा आणली तीर्थे ठायवनी. यम लोकीची खुंटली राहती. यम म्हणे काय यमावी, दम म्हणे काय दमावी. तीर्थे म्हणते काय खावी, दोष व कदाची. नाही जाऊ द्या, ही ताकद आहे गाय नाची. एक वाक्य आहे का? आता तरुण मंडळी काही बाहेर बसलेत, आत बसलेत. 3 प्रकारचं नाचणं आहे. किती? 3. तिरस्काराचं नाचणं वेगळं, तिरस्काराचं नाचणं वेगळं, मस्तीचं नाचणं वेगळं, आणि भक्तीचं नाचणं वेगळं असतं. एवढं विढाला विढाला. आता मस्तीचं नाचणं, श्रीकांत महाराज मस्तीचं नाचणं. वरात निघाली लग्नाची, बजाव बजाव, पॅन्ट फाटला तरी बजाव बजाव, म्हणजे पेलेली जिरवायची. ह्याला म्हणायचं मस्तीचं नाचणं. आता तिरस्काराचं नाचणं. 2 पार्ट्यानं फार्म भरला. कुणा तुम्हाला माहिती आहे इलेक्शन? इकडलं पडलं आणि इकडलं निवडून आलं. जे निवडून आले ते उड्या हाणाले, बजाव बजाव. ह्याला काय म्हणायचं? तिरस्काराचं नाचणं आहे. पण ऐका, या गादीवर नाचणं आमच्या परमार्थातलं नाचणं आहे. नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो भैरवने, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जग, नाचो कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जग, ज्ञानदीप लावू जग, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे. नाचो कीर्तनाचे रंगी. बस गाय नाचे. एक वाक्य आहे का? राजघराण्यात आमची मीराबाई जन्माला आली. कोण? आमची संत मीराबाई राजघराण्यात जन्माला आली. नाचोगे 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 नाचोगे. हरिगुण गावत. अरे इथं नाचली आज चंद्रसूर्य आहे तोपर्यंत नाव आहे टाळी वाजवा. चंद्र गाय नाचे उडे आपुलिया छंदे. माणसाला छंद चांगला असा, नाच चांगला असा. विशाल महाराज माझ्याकडे गाडी नव्हती, 15-16 वर्षाची गोष्ट आहे. मी मुकामाला थांबलो आणि आमच्यापाशी कधी चांगली माणसं नसतील.
वायरी तुटलेले, बल्ब फुटलेले, रेंज गेलेले, फ्यूज उडाले, डायनामा गेलेले. आता ते म्हातार मायापाशी झोपले रात्रभर. त्याचा दणकाच चालू. म्हणलं कोणत्या जन्मातलं पाप असेल, मी इथं थांबलो. रात्रभर दणका. आणि पाट पाट खोकलत माझ्याकडे आले. मला वाटलं काय काकडा करीत का काय. खोक लाईट गेली, ती अंधार पडला होता. महाराज म्हणलं का महाराज, का बाबा, मला बिड्या वाढायचा नाद. म्हणलं बिड्या वाडा नाही, गांजा वाडा, मला काय करायचंय. मला सकाळी सकाळी जायचे. आणि ज्याच्या त्याला माहिती असतात खुणा. ज्ञानदेव म्हणे जाणीजे खुने, ज्ञानदेव म्हणे यासाठी बापरक मधुर खुण बांधली. आता ज्याच्या त्याला खुणा माहिती असतात. म्हाताऱ्यानं डब्यात बिड्या ठुलत्या. कशात. आणि दिवाळीचा महिना जवळ आलता ना, तो म्हणा फटाकी त्यात डब्यात ठुलती, वाजवायची फटाकी. म्हातारा अंधारात गेले डब्यात. नाच किती बेकार असते. त्यानं डब्यात हात घातला, बिडी गेली भकीला, आणि फटाकात हातात आला. अंधारात बुडी इकडं, शेंडा तिकडं. ते तोटा लक्ष्मी तोटा. बुडी इकडं, शेंडा तिकडं अंधारात. डबी काढली, वात पिटली. त्याला वाटलं बिडीच आहे, तुपणी आले. म्हातारा तर चांगलंच गरम झालं. फस सगळी वाद जळली, जवा दणका पटला. असं एका दणक्यात असं ठोबाड वाकडं झालं. मी तुम्ही हसा म्हणून सांगा नाही, पट्टा म्हणून सांगालोय. एकच नाद केला. कुण झोपले काय. एकच नाद कुण केला म्हाताऱ्यानं. कशाचा. बिडीचा. तुम्हाला तर कोणते कोणते नाद आहेत म्हणालो मी. तुमचे नाद साकून मग कायला टाइम घालीत बसू. विडाला विडाला. अरे एक नाद केला तर थोबाड वाकड झालं. म्हणून माझी विनंती आहे, परमार्थाचा नाद करा, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार तो कबरा म्हणतात, गायनाची उडी आपुलिया छंदे, छंदे आपोल्या नाचत घेऊन फिरत गा. रामकृष्ण गीते गात टाळ चिपळ्यावर. छंदे आपुल्या नाचत गायनाचे उडे आपोलिया. छंदे आपोली आपण करा संसार बंधन. छंदे गायनाचे आपुलिया. छंदे मनाची आनंदी. आवडीने भावी हरिनाम घेस. ऐका महिमा. आवडी निरंतर. महाराज तुम्ही गाता, नाचता, उड्या मारता, तुम्हाला काही लाज वाटते का नाही. जमलं ढाकली मोठ. विडाला विडाला. आणि माझा राग मान नका बरं का. पुढं म्हणणं सोपं असतंय, दुसऱ्याच्या भाग म्हणणं लय अवघड असतं. दुसऱ्याच्या भाग म्हणलं एक पास झाला माणूस. विडाला विडाला. महाराज सांगतात, महाराज तुम्हाला काही लाज, तुम्हाला काही भय, तुम्हाला काही शंका. तुकोबाराज सांगतात नाही, लाज भय शंका दुरावीला मान. एक वाक्य आहे का. लाज वाटावी, साधा वया भक्ती काज. नाही लाज. धरी लाज वाटावी वाईट वागण्याची, वाईटाच्या संगतीत बसण्याची लाज वाटावी. भय वाटाव पाप करण्याचं. पातके करिता पुढे आहे पुष्पा भास्करराव. कुठे चालले. या या जाऊन या. एक वाक्य बोलू.
आता तरुण मंडळी काही बाहेर आहेत, एक वाक्य ऐका बरं का, विनोद नाही. माणसानं 2 गोष्टीला भ्यायचे. किती गोष्टीला बोला, किती गोष्टीला? एक, आपल्या स्वतःच्या बापाला भ्यायचं आणि दुसरी गोष्ट पापाला भ्यायचं. जो मनुष्य स्वतःच्या बापाला घाबरतोय, पापाला घाबरतोय, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. थोडं लांब ठेवा ते माईक. विढाला विढाला पाप करण्यासाठी भ्यावं माणसानं. एक वाक्य आहे का, पापाला कधी सामान्य समजायचं, दिव्याला कधी सामान्य समजायचं, बोला की समजायचं नाही. सापाला कधी सामान्य समजायचं तसं ऐका, साधूच्या शब्दाला कधी सामान्य समजायचं नाही. विढाला विढाला मातके करिता पुढे आहे मुसलता. काय उत्तर देता? लाज भय पाप करण्यासाठी भाऊ. दुरावीला मान. इथं मानाची गरज, बोला मानाची गरज, सांगायची गरज. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे आणि संत चिरणी भावे रिघावया. इथं न सांगता यावं हा परमार्थ आहे. मला तुम्हाला लाज वाटत नाही, तुम्हाला भय वाटत नाही, तुम्हाला शंका वाटत नाही, मग तुमच्यावर दुःख आलं तर जबाबदारी कुणावर? म्हणून शेवटच्या चरणात मागणी आहे. मनाची आनंद आवडीने मनाची मनाची आनंद आवडीने मनाची आनंद आवडीने मनाची आनंद आवडीने गायनाचे उडे गायनाचे बुडे आपुलिया छंदे गायनाचे बुडे आपुलिया छंदे गायनाचे बुडे आपुलिया छंदे मनाची आनंद आवडीने आवडीने मनाची आनंद आवडीने मनाची आनंद टाळी वाजवा, टाळी वाजवा. मनाची आनंद आवडीने
टाळी वाजवा. महाराज सांगतात देवा आम्ही वैष्णवाच्या संगतीशिवाय काही नेणत नाही, काही जाणत नाही, बाकी काही करीत. आम्ही एक काम करतो, त्यांच्या संगतीत गायनाची उडी आपुलिया, मनाचे आनंदे. आम्हाला लाज वाटत नाही, आम्हाला भय वाटत नाही, आम्हाला शंका नाही. महाराज तुमच्यावर दुःख आलं तर तुकोबराय सांगतात त्याच्याकडे आमची मागणी आहे. ऐक देवा आतापर्यंत तुझ्यासाठी संसाराच्या नावी घालवलिया, जाळून संसार बैसलो. अरे आयुष्याची राख दिनरजनी हाची, रात्र न कळे. आता तू एक काम करतो का म्हणे, आता आपोल्या सायाशी तुझी एक दानशूर बळिया माझा जोया देवाचाही. ते जरा लांब ठेवा, इतक्या जवळ असते का ते. असं द्या. आनंद वाटला. 11 वाजले, आता वाजले की 12. पुढचं तुम्हीच म्हणा, मला जाऊ द्या की घरी. यायला आता कळालं बघा. विढाला विढाला तुका बरं म्हणतात देवा काही हेची दान दे का जाई सरानं, हेची व्हावी माझी जन्मोजन्मी, हेची देवा पय. ऐका संत संगती सदा संत संगती चरण सेवा जेणे हात तुझा ईश्वरन बस. म्हणून देवा आमचा सांभाळ करण्यासाठी तू सावध आहे. तू जर आमचा सांभाळ केला, गायनाची उडी आपुलियाची, मनाची आनंदे यथामध्ये धावते गात अभंगाचा भावार्थ झालाय. गावकरी मंडळीला, तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. एक वाक्य आहे का, तुम्ही हात तरुण, तुम्ही हात तरुण, तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. लक्ष द्या, दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला दादासाहेब महाराज आशीर्वाद देतील वरून, आशीर्वाद देतील वरून. या विढाला विढाला बस. प्रथमतः सर्व गावकरी मंडळीला, तरुण मंडळीला धन्यवाद. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं माळ घाला, ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं माळ घाला. दुसरी गोष्ट, कोट्यातली गाय सांभाळा. ज्ञानोबराय म्हणतात पाहेपा दूध पवित्र आणि गोड. आणि शेवटचं वाक्य महिला मंडळ पुरुष मंडळ एवढं वाक्य घेऊन जा. घरातले मायबाप सांभाळा. सकल तीर्थाची मायबाप केवळ महिला मंडळी. तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत बरं काय. राग आला तर दक्षिणा देऊन जा, शिव्या देत जायचं. हेच लई उलट काम आहे. इथलं खात्यात आणि माहेरात फोन करतात, हॅलो मम्मी मम्मी लाईट आली बघा. कशी आहेस ये. सासू सासरा झटका येऊन मेले, पत्ता लागणार. अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आई बापाचे पाय धुवून पेल्याशिवाय राहणार नाही पाहिजे. जैशी करणी वैशी जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, दादा महाराजाच्या चरणी, सद्गुरू मोतीराम महाराज आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव नामधारक सद्गुरू मारोतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. ज्ञानेश्वरा ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली. आहा ज्ञानेश्वर, आहा ज्ञानेश्वर, आहा ज्ञानेश्वर.
तुकाराम जग
आम्हाला गरीचा Samba